काका वहिनी आमचे आजारी पडले आज. का आलं बहिणी? काय झालं आज? आजारी पडले तुम्ही? अंग सोडून ताप हा कोणता आहे आजारी? बघा मी पण आज थोडा मला पण थोडा आज बरं वाटत नाही. बरोबर आहे. अरे हा यार हो नंतरचा कट करून टाका. मला पण आज बरं नाही आहे. माझं मंथेंड चालू तरी मी ऑफिसला गेलो नाही. काय बोलणार तुम्हाला? त्या दिवशी फर्स्ट रेन ना हो मी भिजलो होतो म्हणजे हवा रात्री. मला भावाने भिजवलं बाई खरं म्हणजे बोललं गेलं तर. भाऊ मला बोलला गाडी लावायला जा. मी गेलो गाडी लावायला. गाडी चालूच झाली नाही. विचार करत भिजलो. तुम्ही बघू शकता. भिजवलं हा दीदीनी काय जेवायला? तिथं वरलं आहे बघ जेवायला सगळं. मम्मी मग तू कशाला गेलेला खाली? बघ ना भिजवलं. हात लावलं तर भिजवलं मला. बोल तू खाली कुठे समजत नाही. बोल बोल आन्सर. आन्सर ही नाही देगा कुछ. कुठे गेलता? फक्त फिरायला दे त्याला. बोलू काय विचारते. सुट्टी ना आज. आज शाळेत का नाही गेलो? शाळेत क्लास होता सकाळी 10:30चा. शाळेला सुट्टी होती. मम्मी पप्पा काय ऐकलं नाही. काय? तेव्हा आज शाळा चालू होता ना. शाळा चालू होता ना. ती गेली ना. आवर पुढचं जेवण आवर. त्याला बोली जेवण आवर. थंड होऊन चालली खिचडी. मी संपवलं. तुला कोणा किल्ला घेऊन नाही. असं पण असू शकतो. चलो तर गाईस तुम्ही बघू शकता आम्ही आता जास्त उन्हातानाचं कुठे चाललो. तुम्ही बघतच राहा आम्ही चाललोय कुठे. मतलब आपके दुकान की सेल से बढ़ाने का डिजिटल मार्केटिंग. हाँ मतलब इस दुकान से मैंने टीवी ली. आप भी आ जाओ आपको डिस्काउंट मिलेगा. ऐसे डिजिटल मार्केटिंग फायदे असणार कसं ना. मैं आपको बता दूँ भैया जो हैं उनको आपको कहीं पे भी आप उनको सोशल मीडिया मतलब कोई भी आपको दिखे रहना. सोशल मीडिया में नहीं है. सोशल मीडिया पे नहीं. हाँ बोला होगा लेकिन मतलब सोशल मीडिया पे है जो सोशल मीडिया पे है नहीं. कि ज़्यादा लोड आ जाता है ना तो आपको फोन करूँगा. आप इसका भी एक काम कर लेगा सब. दूसरे को सोशल मीडिया पे दिखाएंगे तो और ज़्यादा बिक्री होगी. नहीं ताई वो बात नहीं है. अभी अपने थाने में 2,500 मेरे पास जिंदा वो है. फोन आला. आगे 1 मिनट में लेकर आता हूँ. बैठ गया. हाँ साइड में बैठ गया. हाँ नहीं बैठा नहीं. काय बसलाय? पकडच आहे का? त्यांना पकडू लागते का तुला? हाँ अभी बैठ गया. हाँ बैठ गया. नहीं हाँ एक बैठ गया उधर का. हाँ अभी बैठा है. दोनों साइड में. हाँ ते काय बोलले म्हणजे मम्मीला पण मग यूज होईल मग असं बोलले. अहो टीव्हीला बाबा आमची टीव्ही फायनली लावून झाली. तुम्ही बघू शकता. अरे बाबा ती मम्मीची हे मावशी मम्मीची ट्रान्सफर होत्या. नाही रे काकू.
काकू आहे फायनली अजून आमचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता इकडे इलेक्ट्रिशियन काम करतोय आमचा. मम्मी ब्लॉग चालू. बाई बाई मोबाईल हे काय तिथे मागे मोबाईल पडला. आता हे काम असं चालू राहील, तुम्ही बघू शकता. 11 वाजता काल टी व्ही घेतली ही मोठीवाली, तर तुमची रील स्टारची आता तुम्हाला मी दाखवतो. ही बघा, आज आहे तर किती वाजता उठली तिला विचारा. किती वाजता उठली अमृपाली तू? 7:30. किती? 7:30. 7:30? नाही 8ला उठली. 8ला उठली? अरे काय खरं. 8ला उठली. 7:30 8ला उठली. आता तुम्ही पाहू शकता ती जेवण बनवायला घेतलंय, टी व्ही घेतली म्हणून, तर ती किती वाजता लेट सगळं लवकर उठली नाही. प्लस आता तुम्ही पाहू शकता किती वाजलेत बघा, अजून काहीच झालेलं नाही. 1:30 वाजत आला आहे, ना आंघोळ ना पांघोळ काय नाही. आता लागली माझ्या मागं की मला बोलतीये का तुम्ही एक काम करा, हा होम थिएटर आहे ना हा इथं नका ठेवू. आता जसं की हे इथं ठेवलेलं आहे ना, हा काढा इथनं, हे काढून इथं बाजूला लावा, टी व्हीच्याच बाजूला. मी म्हटलं अरे करू नंतर. नाही नाही मला आत्ताच पाहिजे. लहान पोरं कसे करत राहतात का नाही, कोणतीही गोष्ट आत्ताच पाहिजे आत्ताच पाहिजे, तशी गंमत यायची. आता एक आणि तिच्या ना एकदाच वस्तू एकदाच काम करायचं, सारखं लोकांना कशाला त्रास द्यायचा. इथं आवाज कर, थोडा आवाज कर, सगळं एकदाच. तर आता तिचं म्हणणं आहे का मला करून द्या, तर आता मी घेतो काम करायला. तुम्ही पाहू शकता. लावायचं आहे तेवढं लावून, काय साऊंड बार लावायचा आहे आणि तिथं ते ड्रिंक करून ते करू. साऊंड बार लावायचा आहे. बाबासाहेबांचा जो फोटो आहे तो फोटो लावायचा आहे तिथं. पहिले झाडून घ्या वगैरे मस्त. पूर्ण काम कंप्लीट केल्याशिवाय पैसे देणार नाही. पूर्ण कान पूर्ण काम कंप्लीट केल्याशिवाय पैसे दे. माझी का बोबडी वळायला लागली? माझी का बोबडी वळायला लागली? बघू शकता आमच्या इलेक्ट्रिशियन प्लंबरला किती घाम आलेला आहे. असं असतं बघा काम. आपल्या घरचा माणूस असला ना असं आपण कधी पण लावून घेऊ शकतो. बाय माझ्या टी व्हीला थोडं पण टच नाही झालं पाहिजे. माझा जीव जाईल. माझ्या टी व्हीवर जरा पण टच नाही झालं, जरा पण. हमरे कमाई से दुसरी वस्तू आई है आज घर में. पहिला मी फोन घेतला आणि दुसरं मी आता टी व्ही घेतला. मला कमेंट करून नक्की सांगा की टी व्ही कसा वाटला माझावाला. सध्या आता आमचं वायरिंगचं काम चालू आहे. काय झालं इकडे ह्या साईडला आहे ना, इथे बोर्ड नव्हता. ही भिंत तुम्हाला माहिती, इथे बाबासाहेबांचा फोटो होता आणि इकडे समोर आमची टी व्ही होती. तर मग ही टी व्ही आहे ना आता इकडे पुरत नाही. 55 इंचाची टी व्ही आहे, 55 इंचाची, आणि ती 43 होती. ती 43 असून सुद्धा इकडे थोडीशी एवढीशी जागा आहे ना, थोडीशी एवढी जागा पुरायची. आणि मग ह्या टी व्हीच्या लावायचा काही सवालच येत नाही तिकडे. बघू शकता किती घाम आलाय आणि मी माझाच ब्लॉग लावलाय. माझे असे मोठे मोठे तोंड दिसत माझ्या दुसरं लावून दाखवलं तुम्हाला. आजच्या आज हे काम झालं पाहिजे. स्पेशली त्याच्यासाठी घरी थांबवलेलं आहे मी प्लंबर साहेबांना. किती पैसे होतील चार्ज ते सगळे आपण देऊन टाकू. हो, किती चार्ज असतील तुमचे तुम्ही मला सांगा. मी घेईन मी देईन. बघू शकता घाम. हा मेहनतची कमाई. अरे ते आमचा या होम थिएटरचा विषय का होता. याला पुसायचा तसंच नका लावू. ह्याचा विषय काय होत होता माहितीये का, टीव्ही आम्ही इकडे लावली. तर टीव्ही होम थिएटरला जेव्हा आम्ही इकडे कोपऱ्यात होम थिएटर कनेक्ट करतो ना, तर आम्हाला आवाज ह्या साईडला येतो आणि टीव्ही आम्ही इकडे बघतो. मग ते थोडं कन्फ्युजन होतं.
आता पूर्ण सेटअप असा थिएटर सारखा करायचा आहे पूर्ण भारी दिसेल असं करायचं आहे. म्हणून मग आम्ही वरती जे आहे तिथे पट्टी तिथे अशी आडवी पट्टीने होम थिएटर ठेवणार आहे. तो बघा एक त्याचा बेस इकडे ठेवून दिलेला वरती त्यांनी. आपण परत पहिल्यासारखे आलो. हा आपण परत पहिल्यासारखे आलो. आपण त्या घरात पण होम थिएटर टीव्हीवरच याच्या कपाटावरच ठेवलेलं. कपाटावर होता ना बेस होम थिएटर. आमच्याकडे ना खूप मोठे मोठे सोनीचे असे बास होते. आम्ही तिकडे ना दोन्ही असे कपाटावर ठेवून दिले होते. एकदम दन 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 दन. आम्हाला आवाज येतो किती आता आवडतं. सो आमचं काम असं कंटिन्यू चालू राहणार आहे. तुम्ही बघत राहता फिटिंग. वायफाय पण तिकडे लावला कारण की विषय असा होता मम्मीला ट्रान्सफर होतो का पाठीमागून असं बघायचं होतं. पण नाही जाते एकच काढी जाते वायफायची कारण की आता जो वायफाय घेतला आम्ही तो खराब क्वालिटीचा घेतला. पहिला होता तो चांगला होता आम्ही आता इथे ठेवलेला. वायफाय नाही ग राउटर बोलतात त्याला. अरे तेच राऊटर तुम्हाला समजतंय ना मी काय बोलते. काय झालं मला समजतंय बोलते. तुम्हाला नाही बोलते मी माझ्या फॉलोअर्स लोकांना बोलते. असा आरसा आहे मॅक्सी आहे. माझे मागचे फोटो बघा. पूर्ण घराचा लुक चेंज झालेला आहे पूर्ण. कूलर लावू का हो? मला एवढं लाव. मला पाऊस पडतोय जातोय पाऊस पडतोय जातोय त्याच्यामुळे काय सुचत नाही. याच्यामध्ये बघ याच्यामध्ये पिशवीत बघ या पिशवीत. तेव्हा तिथं तो बघ व्हाईट वाला हा. फायनली आमचा इकडे आता टाइम भेटला काम केलं फायनली. अरे कार्यक्रमाला गेलाय तो बर्थडेचा कार्यक्रम. तो नाही ते म्हणायचं ते काय तुमच्या काका विषय ते नाही चालू वेगळा विषय आमचा. तुमचे मावस असेल समजलं का. फायनली कम्प्लीट झालं. फोटो लावला आणि हे कधीचे काढायचे होते गवत पण नाही काढलं झालं. ते तेवढ्यापर्यंत चाललेलं काढायचं पण नाही काढलं. हे ना सगळे आता धुवून काढ काय फुलदाणी वगैरे ते सगळं अजून गरम पाण्यामध्ये टाक. अजून काय हा मग धूळ आहे ना त्याच्यावर. आमचं डोकं एक्स्ट्रा चालतं ना. आमचं डोकं एक्स्ट्रा चालतं. हा बघितले मी त्याच्यावर. फायनली वी आर डन. म्हणजे टीव्हीचा सेटअप लावून झालेला आहे. कशी वाटते टी व्ही आमची ते पण सांगा. आणि इकडे फोटो लावला आहे मी असं लुक केला आहे. फक्त वरती ना मला एक स्पॉटलाईट घ्यायचा आहे तो त्यांच्यावरती उजेड येईल असा. काय पण मी कडे बोलले काय नाही कट कर आता ऐकू दे ना लोकांना काय बोलतं ते ऐकी. चक्की किती वाजता चालू होती. चक्की 4ला चालू होती 4:30ला. 5 टाकून बाजरीचं आणि गव्हाचं दोन्ही टाकून 4 4:30ला. ज्वारी टाकायची का बाजरीच्या जागी. ज्वारी नको बाजरीत टाकू. तर आता आमचं जेवण 3:30 वाजता होतं आहे. या सगळ्यांनी जेवायला आवरत आम्हाला वेळ झाला तरी पण फॅन राहिला आहे. बाकी सगळं झालेलं आहे. तर कशी वाटली आमची टी व्ही ती पण मला कमेंट करून सांगा. आणि या वॉलला लावली ती पण कशी वाटली ती पण मला सांगा.
तर अशाच प्रकारे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्यवस्थित राहा आणि कमेंट करायला विसरू नका की कशी वाटली टी व्ही म्हणून.